पीक विमा योजनेचा आता लवकर मिळणार आहे। 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। हप्ता जमा होणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात। पीक विमा योजनेचे 15000 रुपये आज या 13 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत। तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता, आजपासून पीक विमाचे वाटप सुरू झालंय। या 13 जिल्ह्यांमध्ये आज 15000 रुपये हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, निकष शिथिल करून सुधारित दराने तुम्हाला पिकांची भरपाई, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई या ठिकाणी देण्यात येत आहे। ही पेपरची बातमी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी बघू शकता, आपला पीक विमा बँकेमध्ये खात्यात जमा झालाय, तर चेक करायचा आहे। या ठिकाणी जिल्हे, शेतकरी, राज्य सरकार, केंद्र सरकार तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा होत आहे। तुम्ही लगेच या ठिकाणी यादी सुद्धा पाहायची आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा दुसरी यादी जाहीर करण्यात आली। तुमचे जर पैसे पीक विम्याचे अडकले असतील, अजून या ठिकाणी आले नसतील, तर ही यादी तुमच्या मोबाईल मधून कशी डाउनलोड करायची आहे लगेच या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे, पीक विमा या ठिकाणी निर्णय झालाय, सरसकट पीक विमा मिळणार आहे। फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे। बघा कोणत्या 13 जिल्ह्यात मिळणार आहे, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, लगेच पहा। पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये 15000 रुपयांचा पीक विमा जमा होण्यास सकाळपासून सुरुवात झाली आहे। 2 ते 3 दिवसापासून पीक विम्याचं वाटपाला या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होऊ लागला आहे। आज या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 15000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहेत, तर काहींना सकाळपासून जमा देखील झालेले आहेत। 2000 रुपयापासून 15000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होत आहे। काही शेतकऱ्यांना अगदी 3000 रुपये त्या ठिकाणी जमा झाले आहेत। काही शेतकऱ्यांना 5000 रुपये पीक विमा आलेला आहे, काही शेतकऱ्यांना 10000, तर काही शेतकऱ्यांना 15000 रुपयेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होऊ लागला आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। पीक विमा वाटपाला आजसाठी त्या ठिकाणी मुहूर्त लागला आहे। आता सरसकट सर्वांना हा पीक विम्याचे वाटप त्या ठिकाणी होणार आहे। आजसाठी या 13 जिल्ह्यांसाठी आता हे पैसे मंजूर करण्यात आले। तुमचं नाव यादीत आहे का लगेच तुम्ही पाहायचं आहे। हेक्टरी 15000 रुपये तुम्हाला या 13 जिल्ह्यांसाठी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून पीक विम्याची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। आजपासून पीक विमा हेक्टरी 15000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी यादी देखील आलेली आहे 13 जिल्ह्यांसाठी। आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता 3700 कोटी रुपये या ठिकाणी पीक विम्यासाठी आता मंजूर करण्यात आले आहेत। हे पैसे आता 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहेत। काही शेतकऱ्यांना काल पण पीक विमा या ठिकाणी जमा झालेला आहे। आज परत या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आज या ठिकाणी जमा होतोय। आज, उद्या आणि परवा असं 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी या 13 जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होऊ लागला आहे। मागच्या वेळी पीक विम्यामध्ये मोठे घोटाळे झाले होते, तुम्हाला माहीतच असेल। बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आता दुसऱ्याची शेतजमीन दाखवून पीक विमा घेतला होता। त्यामुळे आता तसल्या प्रकारे कोणतेही घोटाळे होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून लवकर पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतो आहे। 3 टप्प्यामध्ये आता पीक विम्याचे या ठिकाणी वाटप होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी 3700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज येतोय आणि कोणकोणत्या बँकेमध्ये सोडलेत आणि तुम्हाला 15000 रुपयांचा पीक विमा पाहिजे असेल तर कोणत्या 13 जिल्ह्यांसाठी हा JR आलाय लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, प्रति हेक्टरी तुम्हाला 15000 रुपये आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 13 जिल्ह्यांसाठी सरकारच्या माध्यमातून यादी देखील जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे आता या 13 जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून 3700 कोटी रुपये पीक विम्यासाठी आता निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय
त्यांना हेक्टरी आता 15,000 रुपयांचा लाभ मिळणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून ही मोठी घोषणा झाली आहे। नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालंय, ज्यांनी पीक विमा भरलाय आणि मागच्या वेळी जो पीक विमा ज्या शेतकऱ्यांना कमी मिळालाय त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी हे पैसे जमा होणार आहेत। आणि बघा या ठिकाणी मागच्या वेळी काय झाले, शेतकऱ्यांना अनेक त्या ठिकाणी आता पीक विमा कमी मिळालाय, तर त्या शेतकऱ्यांना पण आता हे पैसे आजच या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला 15,000 रुपयांचा हेक्टरी पीक विमा तुम्हाला आज जमा होतोय। याचा GR देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तुम्हाला GR देखील आम्ही पुढे सांगणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 13 जिल्ह्यांसाठी पीक विमा जाहीर करण्यात आलाय, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता यादी या ठिकाणी जाहीर केल्या। तर या ठिकाणी तुम्हाला पीक विमा ज्या जिल्ह्यामध्ये आता जमा झालाय ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। तर बघा आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यापैकी आता बघा यामध्ये फक्त आज 13 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा येणार आहे। 16 जिल्ह्यामध्ये आता वगळण्यात आलेत, म्हणजे राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत त्यापैकी 16 जिल्हे पीक विमा यामध्ये मिळणार नाही। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आलंय। बघा आता या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही, या फक्त 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना का मिळणार नाही त्याचं कारण सुद्धा सांगणार आहे। बघा आता काय केले, 2024चा जो पीक विमा होता म्हणजेच मागच्या वर्षी, तसेच आता 2-4 महिन्याच्या पाठीमागं जी उघडकीस आलं ते म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केलंय की दुसऱ्याची जमीन दाखवून, म्हणजेच गायरान जमीन दाखवून, कॅनलच्या साईडची जमीन दाखवून शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता। तर त्यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये मोठी चौकशी सुरू आहे। त्यामधील पहिल्या नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आता घोटाळे त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये केलेत। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा कारण समोर आले की तुम्ही जर कॅनलकडेची गायरान जमीन जर दाखवून पीक विमा मागच्या वेळी घेतला असेल तर तुम्हाला आता हा पीक विमा येणार नाही। तर बघा कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आता चौकशी शेतकऱ्यांची करून टाकली आहे। यामध्ये गायरान जमीन ज्या शेतकऱ्यांनी दाखवून मागच्या वेळी पीक विमा घेतलाय, तसेच सरकारची जी रस्त्याकडची जमीन आहे ती दाखवून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलाय, तसेच बाहेरचा बांगलादेशी, राजस्थान, त्या ठिकाणी कर्नाटका, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील अनेक त्या ठिकाणी माणसं इथं आले आहेत आणि चुकीच्या प्रमाणे त्यांनी कॅनलकडची, रस्त्याकडची अनेक शेतकऱ्यांनी जमीन दाखवून आता पीक विमा घेतलंय, तर त्यांना आता कारवाई त्यांच्यावर होणार आहे। त्यांना पीक विमा आज मिळणार नाही। मग कोणत्या कोणत्या बँकेत पीक विमा जमा होतोय, तसेच कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे। 3,700 कोटी रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होतोय। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 पैकी आजसाठी 13 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत। अनेक दिवसापासून पीक विमा मिळेल का याची तुम्ही वाट बघत होता। आता मागच्या वेळी जो पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता, तर आता कोणताही घोटाळा होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून आता फक्त या 13 जिल्ह्यामध्येच आता हा पीक विमा सोडण्यात येतोय। तर बघा या ठिकाणी काही शेतकऱ्यांना हा पीक विमा 5,000 मिळतोय, काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयेपर्यंत हा पीक विमा सोडण्यात येण्याची घोषणा मोठी झालेली आहे। त्यामुळे बघा आता कोणताही घोटाळा झाला नाही पाहिजे यासाठी सर्वात लवकर पीक विमा तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। बघा मागचा जो मे महिना झाला तर यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडलाय आणि या अवकाळी पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याची सर्व चौकशी करून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा सोडलाय। तसेच मागच्या वेळी तुम्हाला पीक विमा जो मिळालाय तर तो अनेक शेतकऱ्यांना कमी मिळालाय। अगदी काही शेतकऱ्यांना 2,000-3,000 रुपये इतका कमी पीक विमा मिळालाय। त्या शेतकऱ्यांना सुद्धा आज पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। सरसकट त्या ठिकाणी या 13 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत, आता हे 13 जिल्ह्यांची यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। या 13 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट आता 15,000 हेक्टरी पीक विमा तुमच्या डायरेक्ट खात्यावरती मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं आता मागच्या वर्षी त्या ठिकाणी आता तुम्हाला माहित आहे मागच्या वर्षी तुम्हाला पीक विमा कमी मिळाला आहे,
ते म्हणजे बाजरीचं नुकसान मागच्या वर्षी पाऊस असल्यामुळे झाले, ज्वारीचं झाले, कांदा पिकात झाले, मूग झाले, उडीद झाले, कापूस, सोयाबीन या पिकांचं नुकसान ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी झालंय आणि मागच्या वेळी ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळालाय त्यांना या 13 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा जमा होतोय। त्यामुळे कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय आणि तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला नेमकं आज किती 5,000 पीक विमा मिळणार का नेमकं 10,000 पीक विमा मिळणार का 15,000 पीक विमा मिळणार लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाराज अजिबात न करण्यासाठी पीक विमा जाहीर करण्यात आलाय। 1 रुपयामध्ये पीक विमा जो होता त्यामध्ये थोडासा बदल केलाय। ते जर तुम्हाला बदल त्यामध्ये काय पाहायचं असेल तर तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सुद्धा सांगणार आहे। बघा यावेळी पाऊस जरा मे महिन्यामध्ये जास्त झाला त्यामुळं खूप साऱ्या शेती पिकांचं नुकसान झालंय। मे महिन्यामध्ये तुम्ही पाऊस बघितलाच असणार, खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी पडला होता। त्यामुळे या नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून या ठिकाणी अनेक वेळा पीक विमा त्या ठिकाणी आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून परवापासून त्या ठिकाणी जमा झालेला आहे। आज पण या 13 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून दिलेले आहेत। पीक विम्याची चौकशी करून हे पैसे जमा करण्यात येत आहेत। हेक्टरी 15,000 रुपये तुम्हाला पीक विमा मिळतोय। आता या GR मध्ये सांगितलेत ते 14 जिल्हे, बघा 13 जिल्हे, या 13 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्यांना हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा स्वतः निर्णय घेतलाय। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना या 13 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। परंतु यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झालाय, या 3 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा इथून पुढे कधीच मिळणार नाही। त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई करण्यात येणार आहे, कारण चुकीच्या मार्गाने आता शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी पीक विमा घेतलाय। त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगितले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून। सर्वात पहिल्यांदा पीक विमा या जिल्ह्यामध्ये जमा होतोय, तर 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही पीक विमा त्या ठिकाणी भरला असेल तर तुम्हाला आज याचे पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला जर मे महिन्यामध्ये तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी पीक विम्याचा आज जमा होतोय। 3,700 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले। ज्या शेतकऱ्यांचं आता केळी पिकाचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा आज या ठिकाणी जमा होतोय। ज्या शेतकऱ्यांचं आंबा पिकाचं मागच्या वर्षी जमा त्या ठिकाणी नुकसान झालंय, मे महिन्यामध्ये नुकसान झालंय, त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पिकाचं मागच्या वर्षी नुकसान झालंय, बाजरी पिकाचं नुकसान झालंय, तसेच त्या ठिकाणी आता कोणतंही पीक असेल तर अशा 30 पिकांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। या 30 पिकांमधील तुमचं कोणतंही पिकाचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला आज सरकारच्या माध्यमातून या 13 जिल्ह्यामध्ये हा 15,000 रुपयांचा हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे। तर कोणते 13 जिल्हे आहेत या ठिकाणी आपण लगेच पाहायचं आहे, कारण या 13 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून 3,700 कोटी रुपये या पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, 13 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही लगेच या ठिकाणी आता बघायचं आहे। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार। बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला सांगत आहे। तर बघा नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विमा आता लवकरच मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता ही यादी जाहीर करण्यात आल्या। या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आता पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला शेतीविषयक अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।